तर शिक्षक दिनाचा औचित्य साधून तुम्हाला कसं वाटतं, तेव्हा आमचा सत्कार झाला आम्हाला कसं वाटतंय पहा की पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याचं बळ जिथं मिळतं ना तिथं दुप्पट वेगानं काम केलं जातं। त्याच्याबरोबर जसं एक पाठीवर थाप मारली जाते विश्वासाची, त्याचबरोबर एक जबाबदारीही दिली जाते तेवढ्याच विश्वासानं, आणि ती जबाबदारी पेलण्याचं काम हे आमचे शिक्षक बंधू नेहमीच करत असतात। आताच जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांच्या योगे हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आलेला आहे असे राज्याचे सहकार मंत्री मान्य नामदार लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांची पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये ख्याती आहे, ज्यांनी जी गावासाठी ग्रामपंचायतीसाठीच नव्हे तर संपूर्ण आपल्या तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त करून देऊन अतिशय उत्कृष्टपणे एक आदर्श घालून दिलेला आहे की जे नवोदित जे पुढारी म्हणू आपण ज्यांना, किंवा जे आपल्या देशाचा कारभार सांभाळण्याची क्षमता निर्माण करणार आहे त्यांच्या समोर अतिशय आदर्श उदाहरण त्यांच्या बद्दल आपल्याला दिसत आहे। आताच बाळासाहेब भोर यांनी सांगितलं की आपल्या आंबेगाव तालुक्यात त्याच्यामध्ये एक सुंदर असं प्रेक्षागृह त्यांनी तयार केलेलं आहे। कवयित्री शांताबाई शेळके हा त्यांच्या गुरु आणि त्यांच्या नावानं की जे असं प्रेक्षागृह तयार केले, जे बालगंधर्व रंगमंदिर जे आहे पुण्यामध्ये त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं अतिशय सुंदर भव्य असं प्रेक्षागृह त्यांनी तयार केलेले, कोट्यावधीचा जवळजवळ 18 कोटी रुपये खर्च करून हे बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक तुम्ही सुद्धा भविष्यकाळामध्ये त्याचा निश्चित लाभ घेणार आहात। खरोखरच अशी दृष्टी माणसं जी असतात ती दृष्टी माणसं समाजाचं हित पाहून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध त्यांच्या हातामध्ये आहे म्हणून ते करू शकतात। आज ते त्यांचा जो काही फायदा आहे ते आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी, माणसांसाठी, मुलांसाठी आणि या भवितव्य घडणारे जे राष्ट्राचे दैवत म्हणून ज्यांना त्या शिक्षकांसाठी करत आहेत। खरोखरच आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत, कारण अशी माणसं जेव्हा असतात तेव्हा समाजामध्ये काहीतरी अलौकिक घडत असतं आणि अशा माणसांची थाप जेव्हा पडते पाठीवर पडते तेव्हा खरोखरच आम्ही स्वतःला फार धन्य मानतो। आम्ही ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम करत आहोत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ याची ही जी संस्था आहे ही संस्था अशाच एका द्रष्ट्या आणि शिक्षण महर्षी म्हणून ज्यांचा उल्लेख पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये केला जातो असे आदरणीय वंदन साहेब ज्यांनी ही संस्था स्थापन केली। आज लाखो विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत। हजारो शिक्षक, जवळजवळ 3 ते 3.5 हजार शिक्षक या ठिकाणी अध्यापनाचं काम करत आहेत।